नमस्कार. तर बघा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत. तर बघा आज दीदीच्या शाळेमध्ये आहे, तिची गॅदरिंग आहे, तर तिने डान्स घेतलाय. तर आता तिचा मेकअप चालू आहे. तर आता आम्हाला जायचंय लवकर, तर फटाफट मेकअप आवरतात. तर असाच कंटिन्यू बघा. तर तिचं कसं असणार आहे, ड्रेस वगैरे, डान्स, मेकअप कसा करणार आहे, तर असंच कंटिन्यू बघा. तर तुम्हाला डान्स पण तिचा कसा. तर इथे बघा, तर मी आता दीदीचा मेकअप इथे सुरू केलाय. तर इथे अशी काष्टा साडी आम्ही रेडीमेड आणली होती दुकानमधून. तर रात्रीच गेलो घाईघाईमध्ये. तर म्हणलं आता घरची तर कशी घालावा, घरची तर खूप मोठी असते, त्याच्यामुळे मग रेडीमेडच आणली दुकानमधून. रात्रीच गेलो होतो. तर हिचं सॉन्ग आहे कोळी डान्स. तर कोळी डान्सवर असं सिम्पलच मेकअप आहे. तर काष्टा काय नसतं, खोसायचाच होता. तर मी खोसून आता त्याची ओढणीची साईड पण करायली. तर तिचा आता मेकअप पण करायचा होता. तर ती काय म्हणत होती, मला मम्मी पार्लरमधूनच मेकअप करायचा. तर म्हणलं नाही, मी घरीच मेकअप करते पार्लर सारखा. तर तिला शेवट खूपच छान मेकअप झाला, तर तिला खूप आवडला. तर मला म्हणायला लागली, मम्मी खूप छान मेकअप झालाय, पार्लरमधल्या सारखाच झालाय. तर असं म्हणू लागली. तर तिची साईड पिन आता करायला लागले मी. तर त्याला खूप वेळ गेला. तर झाली कशी तरी, थोडी वरतीच झालती, टीचरने सांगितलं. तर आता तिथं गेल्या मग नंतर आम्हाला टीचरने थोडी खाली घ्यायला सांगितली. तर मी आता तिची हेअरस्टाईल करायला लागले. तर तिचे केस तर खूप छोटे आहेत ना, तर त्याच्यामुळे तिची हेअरस्टाईलच येत नव्हती. तर मी काय केलंय, तर तिचा एक छोटासा आंबाडा बांधला आणि मग असं रेडीमेड बुचवडा आणला होता, तर तो लावला. तर असं खूप छान वाटायला लागली होती तिची हेअरस्टाईल. तर तिला पण खूप आवडली. तर तिला मेकअप, कोणी मेहंदी काढलेली तर आवडतच नाही कोणाची. तर सकाळची घाई होती, हजबंडची पण घाई होती, हे दी ते दी. तर खूपच असं बिझी गडबडीत केला तिचा मेकअप कस तरी. तर स्वयंपाक ते आवरून लवकरच जायचं होतं आम्हाला, म्हणजे 9 वाजताच बोलवलं होतं. तर एकदम फास्टमध्ये मेकअप केला. तर खूप छान मेकअप झाला तिला पण खूप आवडला. तरी इथं आता मेकअप चालू आहे. तर हजबंडची पण घाई होती, त्यांना पण ऑफिसला जायचं होतं. तर आम्ही फास्टमध्ये आवरलं सगळं. तर तिचं आता ज्वेलरी ते घालतं. ज्वेलरी माझ्याकडेच होती पहिली, घरामध्ये खूप साऱ्या होत्या. तर तिला ती यूजमध्ये आली. तर लाडूचा डान्स, तर त्याचं दुखत होतं, ते हॉस्पिटलमध्ये होतं म्हणून त्याचा डान्स नाही घेण्यात आला. आणि दीदी पण त्याच्यासोबत, तिची पण स्कूल खूप बुडलं, तर त्याच्यामुळं तिची एवढी प्रॅक्टिस नाही झाली. तर त्याची कसा डान्स प्रॅक्टिस चालू होती मेकअपमध्येच तिची, तर अशी डान्स करायली. तर तिला अगोदरच पहिल्यापासून डान्स येतं. तर गाणं एकदम सिम्पलच होतं, म्हणजे टीचरनेच बसवलं होतं. तर मला वाटत होतं सेपरेटच गाणं तिचं बसावं, म्हणजे चांगलं एकदम मस्त. तिचा सगळा मेकअप झालाय. तर आम्ही आता चाललोय. तर बघा तिचा कसा मेकअप झालाय. तर तिचा कोळी डान्स आहे. तर काष्टा घेतलाय तिला, रात्रीच आम्ही काष्टा साडी आणली होती. तर कोळी डान्स आहे. तर बघा छान असा. चला आता लवकर, आता उशीर झालाय, चला मग. तर बघा आता आम्ही इथं आलोय. तर जिथं गॅदरिंग होती त्या ठिकाणी आलोय. तर अगोदरच येऊन थोड्याशा बायका बसल्या होत्या. तर आम्ही खूप लवकरच आलो होतो. तर हिने खूपच घाई केली होती स्वप्नालीने, चल चल म्हणून. तर इथं डान्स सुरू झाला. इथं अगोदर मोठा मुलींचा डान्स. तर खूप मोठा आवाज होता ना, आम्ही नेमकं साऊंड पुशीत बसलो होतो. तर इतका आवाज येत होता ना, असं खूप छान वाटत होतं. आणि मी कॉपीराईट येते म्हणून तर मी माझा आवाज लावते. आणि इथे बघा, इथे छोट्यांल्या मुलांचा डान्स आहे. तर गणपती बघा असा मध्यभागी उभा राहिलाय. तर गणपतीचं सॉन्ग आहे. तर खूप छान डान्स करत होते. तर छोट्याले मुलं होते. तर हे कदाचित दुसरीचेच मुलं असणार आहेत. तर लाडूचं पण डान्स घेतला असता, पण
त्याचा नाही ना जमला डान्स घ्यायला तर तो पण असं डान्स केला असता त्यांनी. तर बघा ना किती छोटे मुलं किती मस्त वाटायले असं डान्स करताना. तर आता इथून पुढे आता सगळे छोट्या मुलांचे डान्स आहेत. तर दीदीचा डान्स तर खूप म्हणजे शेवटलाच टाकलाय त्यांचा डान्स त्यांच्या वर्गाचा. तर इथं छोट्या मुलांचा अगोदर डान्स चालू होता तर खूप छान असं करत होते. तर एकदा मागचे मुलं तर बसलेले फुल झालं होता हॉल. तर एकदा असे ओरडत होते ना, माझ्या तर कांठाळच बसले होते ओरडू. तर एवढा छान डान्स बघून एवढं गर्दा करत होते ना, असं सर टीचर त्या मोठ्यांना मुलांना बाहेर काढलं म्हणजे गर्दा करत होते ते. तर खूप ओरडत होते. ते इकडे लाडू बघा कसा डान्स बघतोय. तर त्याचं मिस झाला डान्स ह्या वर्षीचा. आता पुढल्या वर्षी आता त्याला एकदम भारी डान्स बसवायचा. तर मागल्या वर्षी झाली तर डान्स बसवायचा. तर हे वर्गातले मुलं आहेत ते लाडूच्या. तर लाडूने जर घेतला असता भाग तर असा लाडूचा ड्रेस होता. तर असा तर आपण लुक करायचा असतात पण त्याचं नाही, आता मिस झाला त्याचा डान्स. तर हे बघा लाडूच्या मुलं आहेत वर्गातले. तर बघा आता या गाणं हिथं सॉन्ग आहे तर मेरा जूता है जापानी हे गाणे. तर खूप छान वाटत होतं ओल्ड सॉन्ग. तर इथं पण ओल्ड सॉन्ग आहे हवा हवाईचं. तर बघा असं लुक केला ह्यांनी हवा हवाईचं. तर खूप छान वाटायला होतं. तर मोठ्यांले मुलं ते एवढे ओरडत होते ना, तर खूपच गर्दा करत होते. यांचा डान्स बघून चिमुकल्यांचा असं छान वाटत होतं. मोठा साऊंड होता. तसं सर्व सर टीचर खूप सारं मॅनेज केलं. मस्त सारं चिमुकल्यांचा डान्स बसवला. तर इथे बघा, तर इथे ना साऊथ इंडियन मूवीचे सॉन्ग आहे. तर असा लुक आहे त्यांचा साऊथ इंडियनचा. तर सॉन्ग पण खूप छान वाजत होतं. तर इतक्या शिट्ट्या वाजत होते ओरडत होते. तर टीचर सरनी त्यांना तर हकलूनच काढलं बाहेर मुलांना. तर असं खूप मस्त वाजत होतं. आणि मग याच्यानंतरच आता स्वप्नालीचा डान्स आहे. म्हणजे खूप सारे डान्स होऊन गेले. आता स्वप्नालीचा डान्स येणार आहे. खूप उशीर झाला तिच्या डान्सचा. तिचा डान्स सगळ्यात लास्टलाच होता. लास्टलाच ठेवला त्यांच्या वर्गाचा. तर काय माहिती नाही. तर आता ह्यांच्यानंतर हे पण एक मराठी सॉन्ग होते. हे मुलं पण खूप छान करत होते. तर असंच तर आम्ही बसून आता कंटाळून गेलो लाडू मी. त्या स्वप्नालीचा डान्स कधी येतोय तर तिचा खूप लास्टला डान्स ठेवला. तर आम्ही कंटाळून गेलो बसू. तर बोर तर नाही झालं. तर गाणी खूप छान होते. तर आता इथे थोडं मोठ्यांल्या मुलींचा डान्स आहे. तर हे पण छान. इथं पण मराठी सॉन्ग आहे. तर आता इथं आलंय फायनली स्वप्नालीचा डान्स. तर ती बघा एडी. तर ती बघा सगळ्यात लास्टला तिला टाकलंय. म्हणजे जे चांगले डान्स करते त्यांना लास्टला टाकलं टीचरनी. तर तिला म्हणलं तू म्हणायचं टीचरला, टीचर मला छान डान्स येते तर मी पुढंच उभं राहते. तर ती काय म्हणतच नाही. तर आणि ज्या मुलींना एवढा डान्स येत नाही त्या पुढं ठेवल्यात. म्हणजे एक दोघीला येतो भारी. तर ती खूप छान डान्स करते स्वप्नाला. तर ती सगळ्यात लास्टला तिथं दिसत पण नाही पण तरी पण करायला लागली. तर बघा तिचा डान्स आता कसा आहे. कोळी गाणे एक मराठी गाणे. तर असं चांगलं वाटायलंय. तर लुक त्यांचा. तर स्वप्नाच्या सगळ्यात महाग होती तर तिचं काही दिसत पण नव्हतं कसा डान्स होता. तर तरी पण छान डान्स केला तिने. तिची एवढी प्रॅक्टिस पण नव्हती. पण आता ह्याच्यानंतर खूप सारे गाणे होते. तर आम्ही स्वप्नाजीचा डान्स झाले की लगेच आलो घरी. कारण घरी पण खूप काम होतं. तर खूप वेळ गॅदरिंग चालली. तर आम्हीच घरीच आलो लवकरच. तिचा डान्स झाला की तिला घेऊन आले मग घरी. सो चला मग माझा मी आता ब्लॉग इथेच एंड करते. तर गाणे तर खूप सारे. तर व्हिडिओ खूप लाँग होईल त्याच्यामुळे मी थोडेच तुम्हाला दाखवलेत. तर कसे वाटली स्वप्नालीच्या शाळेची गॅदरिंग. तर नक्कीच आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सो चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.